तेव्हा धन्यता किंवा प्राप्त होते त्याच्याकरता हे सगळा विषय या आनंदाच्या प्रकरणामध्ये आणि सांगितलं. आपण धन्यता कशालाही म्हणतो, पण ती धन्यता नसून बरं का ती आपली वणी आहे. तेव्हा धन्यता ही परमार्थातली वेगळी, संसारातली वेगळी नाही का. अलभ्य वस्तूचा लाभ होणं याच्यामध्ये धन्य समजतं. एखादं पद चालू प्राप्त झालं म्हणजे मनुष्य आपल्याला काय समजतं, धन्य समजतं. काही चांगल्या प्रकारे नोकरी लागली तर काम कोणतंही नाही, नुसतं बसून राहायचं, फुकटाचा पगार मिळाला. ते संसारातली धन्यता वेगळी, ही धन्यता नसून निवळ भास आहे तो. काय आहे तो? मग खरी धन्यता म्हणजे लब्ध्वाच्या ब्रह्मलाभम यास्मिन स्थितवान दुःखेन. मनुष्य देहाचं प्रयोजन त्याचं. तुम्ही कृपा केली संती भय निरसरली करणे, याला खरा लाभ समजला. म्हणून तो आपल्याला स्वतः धन्यता का पाहतो? तुकोबराच्या ठिकाणी नाही का ते म्हणले आमच्या तुका म्हणे आम्ही राज्यात त्रैलोक्याचे, आणि इकडे घर भावात मोडकी कोप जर्जर. एवढा मोठा परमात्मा आला तर काय आहे, काही खाणे करतात तरी दरदरीत पाण्यात, आणि त्या घरच्या कन्या होत्या उसने बांधून आणल्या. तुकोबरा रागवलं ना, ते म्हणले तुझा भाऊ आला तर बासुंदीचा पाहुणचार करताय, आणि आमचा पाहुणा आला तर म्हणलं या झक्काने आहे. पण भाव आहे ना त्याच्या ठिकाणी. तात्पर्य कशा करता सांगितले आहे ना. कोणत्याही प्रकारे आता कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही आणि कोणतंही दुःख राहिलेलं नाही. मिळवायचं आहे ते मिळवल्यानंतर कोणतंही दुःख त्याच्या अभावामध्ये जे दुःख असते ते दुःख निवृत्त होते नाही का. त्याचे अनेक लयरूप निवृत्तीचे विचार असतात. अभावामध्ये कल्पना एखादा ग्रस्त गैरिक आहे, पण योगायोगाने त्याला आणखी धनाचा संच झाला म्हणजे गरिबीचा काय झाला, अभाव. धन्यता समजतो. काय समजतो? एखादा रोगी मनुष्य आहे, डॉक्टरच्या औषधाने जर त्याचा रोग गेला तर स्वतःला काय समजतो? दुःखाचा अभाव म्हणे. काय म्हणे? दुःखाचा अभाव आहे. पण एवढ्यावर काम भागत नाही. केवळ दुःखाचा अभाव हे नसून पुन्हा आणखी त्याला प्राप्ताची प्राप्ती असावी लागते. एकदा आपण तुम्ही ऐकलेलंच आहे दृष्टांत. नाही कोणीतरी मनुष्य आपला धनिक मनुष्य, आणि त्याला चोराने काय केलं, गाठलं बा. त्याचं सगळं साखळी वेकळी काय घेतली, मग ते सगळं बा. आणि तेवढ्यावर काम भागलं नाही. मग त्याच्याजवळ जे पैसे विषय होते ना, ते पैसे विषय सगळे काय घेतले, काढून घेतले आणि करकसून बांधला पुढे झाडाला. चोर गेले निघून आपले. चोराला कुठं दयामाया असते का? आणि दयामाया असेल तर चोर म्हणता येईल का? दोन धर्म एका ठिकाणी राहत नाही. मग त्रस्ताला मग काही त्रस्ताला दया देऊ म्हणलं सोडवा मला सोडवा. त्याने त्यात बांधलेला होता ना त्याच्यातून सोडवला. दुःखाची काय झाली? आणि तो म्हणायला लागले दुःखाची निवृत्ती पण आनंदाची प्रत. पैसा गेला याची वाट काय आहे घडी. इतरांच्या मतामध्ये काय दुःखाची निवृत्ती हाच मोक्ष आहे. आनंदाची प्राप्ती फक्त वेदांत शास्त्रामध्ये आहे. दुःखाची निवृत्ती, सकल दुःखाची आणि परमानंदाची प्राप्ती हा मोक्ष कोणाचा आहे? आणि बाकी नाही ऐकायचं काय आहे? एकवीस दुःखाची, सांख्याचा तरी काय 23 दुःखाची, आनंदाची कुठे प्राप्ती आहे? मग एका अंशामध्ये सफलता आहे, दुसऱ्या अंशामध्ये निष्फलता आहे. आणि वेदांताचा मोक्ष आहे सकल दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती.
त्याचा अर्थ आहे परमानंदाच्या प्राप्तीमध्ये सकल दुःखाची काय होते, सूर्यप्रकाशामध्ये अंधकाराचा काय होतो, नाश होतो. सूर्याला सोडून जेव्हा माणसाने किती जरी प्रयत्न केला अंधार निवृत्त करू शकत नाही. का राजाची गोष्ट सांगतात ना, राजाचाच ठिकाण राजा पाहण्याकरता काय चिक्कार अंधार काय होता, अंधकार. प्रधानजीने सांगितलं, म्हणलं काय आहे, म्हणलं की अंधार आहे. म्हणलं किती 2, 3, 4 पिढ्यापासून या घरात काय आहे. हो म्हणलं आपण राजे असताना आपल्या कारकिर्दीमध्ये असा अंधार असावा. म्हणलं काय पैसा लागला तरी चालेल, अंधार काय करा, बाजूला करून टाका. मग राजाने विचारायचं बरं का, म्हणायला लागले अंधकार बाजूला झाला का, काय जितका मजूर लावा तितका लावा आणि टोपल्याने काय करा. प्रधानजीने सांगायचं म्हणलं अंधकार निवृत्त झाला म्हणजे तुम्हाला बोलावतो. मग विचारायचा झाला नाही का, झालं नाही का, पैसा. मग तो अंधकार निवृत्त करण्याकरता मजूर लावले का, इलेक्ट्रिक फिटिंग केली काय केली. पूर्ण फिटिंग झाल्यानंतर राजाला सांगितलं चला अंधकार करायचा आहे. नाहीचं केलं म्हणलं तो. राजालाही आनंद झाला. म्हणलं काय खर्च झाला असेल तो. तिथे ज्याला अंधार जसाच्या म्हणलं काय लबाड. म्हणलं मला सांगतो की अंधकार. म्हणलं साहेब इकडे या. मग त्याचं एक स्विच असते बटन. म्हणलं मग काय करायचं, बटन काय करा. बटन का दाबताबरोबर 1000 कॅन्डलचा काय निघाला, अंधकार कुठे गेला. प्रकाशाच्या सद्भावामध्ये अंधकाराची काय आहे, तसं आत्मलाभामध्ये सकल दुःखाची काय आहे. आत्मलाभ करीत करून कोणताही जरी आपण प्रयत्न केले दुःखाची निवृत्ती होऊ शकत नाही. त्याच्या 5वीला काय आहे, कुठेही जा दुःख काय आहे ठेवलेलंच आहे. ब्रह्मदेवापर्यंत गेला तरी मरण काय केलं आहे ते काही चुकत नसते. मग एवढंच आहे आपल्याला लवकर येते त्याच्यानं पण आल्याशिवाय चुकवायचं असेल तर तुम्ही कृपादान केले आणि भय नाही झाली म्हणावी तात्यांचे दास. पुढे आज कृपादान केले संती आणि कल्पांती हाच त्याच्यातला काय उपाय. धन्यता याच्यामध्ये हे केलेले आहे. मनुष्य देहामध्ये धन्यता प्राप्त होते, अन्य देहामध्ये दुःखाचा काय नाही, पारावार नाही आहे ना. आता हे गावरान कुत्रे असते किंवा काही असते आपले, यांना काय भूक लागत नाही का. माझं तृण खाऊन काय ते जगात असतात का ते. तुम्ही बाकी थोडा तुकडा जरी काही पडू द्यावं तरी कुत्र जाऊन तिथं हे काय आहे का. साधनाचं काही नाही, ज्ञान नाही. कुत्र्याला भूक निवृत्तीच्या साधनाचं काही नाही, फक्त मनुष्य देहाचं आहे. आणि इतर याच्यामध्ये परावलंबी आहे. काय शेतकऱ्याने कडबा टाकला, वैरण टाकला तर तो खाईल आणि वैरणच नाही टाकली तर आहे काय, परावलंबी आहे काय. आणि मनुष्यामध्ये नाही, घरी नाही जाईल जे जेवायला मी तू लॉजमध्ये साधनाचं काय ज्ञान आहे आणि त्याच्यामध्ये स्वातंत्र्यता आहे. काय इतर देहामध्ये स्वातंत्र्यता नाही, परतंत्रता आहे. जाऊ द्या, धन्यता मनुष्य देहामध्येच आहे. ठिकठिकाणी त्या धन्यतेचं काय केलेलं आहे. मग ही धन्यता इथे सांगतात तुमच्या 61 कोणत्याही प्रकारे आता कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही आणि काही मिळवायचं आहे ते सुद्धा मिळवायचं शिल्लक राहिलेलं आहे. संपलं आहे सगळं. कृतकृत्यश्च इदमध्यमया लब्धव्यमं प्राप्स्ये म्हणत होतं. इदमास्त्री इदमभेद. आज हे मिळवलं आहे, उद्या ते मिळवलं आहे, ही सारखी इच्छा
चालूच राहते नाही का. कधी समुद्रावरचे तरंग कुठे बंद पडत असतात का. कोणीतरी खेड्यातला मनुष्य आला समुद्रात स्नान करायचं होतं पण सगळ्या लाटावर लाटा. तर म्हणलं शांत झाल्या म्हणजे काय करू. मात्र असतं मुंबईत जागराचं म्हणलं का हो कशा करता बसले. म्हणलं समुद्रात स्नान करा काय म्हणाला. म्हणलं लाटा येऊन आले. लाटा बंद पडल्या म्हणजे मी काय करीन. म्हणलं तू मरून जरी गेला तरी लाटा नाही त्याचं काय स्वरूप आहे. ते कुठं बघ त्याप्रमाणे दुःखाचे अनुभव आहे ना संसाराचं काय स्वरूप आहे. मग तुम्हाला दुःखानुभव पाहिजे त्याला एकच एक मार्ग आहे. त्याला म्हणजे आत्मज्ञान. म्हणून मनुष्य देहाचा स्वार्थ कशामध्ये जेणे तू जोडसे नासे मग दुःख नासे जीवपणा मग तर धन्यता सांगितली आहे. पण थोडंसं म्हणलं त्या धन्यतेला उपमा कोणती द्यावी. 62 श्लोक बघा त्याच्यामध्ये. धन्यवान तृप्यते लोक काही कोमपात आणि भवेल लोक. धन्योम धन्य पुनर्धन्य धन्योम तृप्तिर्मे कोम पुराण. आमच्या प्राप्तव्याला आणि याला कोणती उपमा देऊन सांगता येत. कारण उपमादेव एक प्रमाण सांगून सांगितलेलं आहे. प्रत्यक्ष अनुमान शब्द उपमानार्थापत्ती. आणि एखादी उपमा द्यायची असली त्याला साजेची असे. म्हणून तुकोबाराने संतांना कोणाची उपमा दिली. तुका म्हणे गुण येड्या बाबळीची उपमा आहे का. मग चंदनाच्या झाडाची काय झाली. मग त्याच्या योगाने उपमेमुळे माणसाला यथार्थ ज्ञानी होतं. पण उपमेला काहीतरी समुद्राच्या पाण्याला कोणची उपमा द्यायची. नाही म्हणलं आमच्या कुबेर गंगेमध्ये जेवढं पाणी आता कुठे कुबेर कुठे उपमा तरी शोभते का त्याला. शक्य आहे का. सूर्यप्रकाशाला कोणाची उपमा द्यायची. ते काजवाच्या प्रकाशाची अनुपमेय असं म्हणतात. परमात्मा स्वरूपाला कोणतीही उपमा देता येईल. मग असं आहे तर उपमा देता येत नाही म्हणून विवरण करू नये का. मग उपमा देता येत नाही पण जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये आहे का अस्तित्व सांगता येईल. म्हणून साधू संताला कोणतीच उपमा देता येत नाही. मग झालीच उपमा ज्ञान करून देण्याकरता तुम्ही संत ही उपमा काय होत नाही कमी पडते. आहे ना. आई बापाची उपमा जरी असली तरी काय आहे. काही ना काहीतरी आईच्या ठिकाणी काय होतं स्वार्थ असतो. किती जरी म्हटलं तरी नाही का. मग निष्काम आणि उपासना करणारे संत कोणती उपमा द्यावी. ते तुमचं रामायण चालू होतं. त्या रामायणामध्ये तुमच्या कुंभकर्णाचं वर्णन कोणाचं त्याचे हे तर म्हणलं इतकं झालं तसे समुद्रातून चालायला लागलं. त्याच्या समुद्राचं पाणी त्याच्या घोट्या इतकं होतं. असे कुठलं पाणी. आणि तुला डोकं तर स्वर्गाला लागत असे काय लागलं ते. मग ते कुंभकर्णाला म्हटलं फार तुम्ही सांगता काहीतरी उपमा देऊन काय करा सांगा. उपमा देता येत नाही. म्हणजे थोडी काहीतरी कल्पना आली पाहिजे ना. काय आली पाहिजे. म्हणलं मग समुद्राचं पाणी घोट्या येतो थोडी कल्पना येते पण पूर्णत्वानी नाही. असं सांगतात बघा वेळ जातो. म्हणजे त्या कुंभकर्णाला दाढी डोकी करायची होती म्हणून घंटा वाजवली. म्हणला कुंभकर्णाला दाढी डोकी करायची आहे. सगळ्या नाव्याची डोकट्या घेऊन काय 5-25 नाही त्याची दाढी करण्यात आली. प्रत्येकाने आपल्या धोपटीतलं सामान काय केलं आणि तितक्यात कुंभकर्णाने श्वास घेतला. त्याच्या नाकामध्ये सगळं 6 महिने बेशुद्ध होऊन पडले. शोधायला लागले आपले. तिकडून काही लोक येऊन राहिले.
50,000 लोक. ते म्हणलं हे मूर्खानं काय शोधता. म्हणलं अशी अशी घटना घडली. आमच्या सुटकेसमधले वस्त्रे नमकेन कातऱ्या बितऱ्या शोधून झालं. तर म्हणले 6 महिने झाले बरं का. एक हत्तीचा कळप येते नाकामध्ये कुठे हरवल्याचा पत्ता लागत नाही. कातऱ्या वगैरे कुठं कोणतीही उपमा देता येत. त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपाला कोणतीही उपमा देता येत. देव कशाची उपमा तुझं पाहता पुरुषोत्तम. तुकोबरा म्हणतात ना, तुझं दर्शन झाल्यानंतर तुला कोणतीच उपमा देऊन सांगता येत. म्हणून परमात्मा किम स्वरूप आहे, अनुपमेय म्हणतात. म्हणा लाभ साधा आहे का अनुपमेय आहे. म्हणून त्याला कोणतीच उपमा देता येत. तो दृष्टांत इथे सांगितलेला आहे. धन्योहम धन्योहम दृश्यते मे कोपमा लोके. म्हणून तुम्हाला पाहिल्यानंतर किंवा आमच्या धन्यतेला कोणती उपमा द्यावी. तर म्हणलं या लोकामध्ये उपमा सापडत. मग तो स्वतःला काय समजतो, पुन्हा 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 काय समजतो, माझ्यासारखा धन्यवाद मीच. धन्योहम धन्योहम धन्य धन्य पुनर्धन्य आहे. म्हणून पुन्हा 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 एखादा लाभ माणसाला प्राप्त झाल्यानंतर तो लाभ गप्प बसू देत. पुन्हा 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 त्याच लाभाची त्याला आवड होते. बोलण्याची नाही देवावीन काय. धन्य झालो आता काळाची आहे. म्हणून इथे धन्यता आणखी काय लिहिले आहे. आता कोणत्या याला काय लागत असते, पुण्याची आवश्यकता असते. अहो पुण्यम फलितम फलितम दृढम नास्य पुण्यस्य संपत्ते वयम वयो वयम. अहो पुण्यम फलितम फलितम दृढम. खऱ्या फलाला प्राप्त करून देणारं जर काही साधन असेल त्याला पुण्य असं म्हणणार. आणि माणसाचा नाश करण्याकरता जे साधन असेल त्याला काय म्हणायचं, पाप म्हणायचं. पापोत्पत्तीपासून नाही तुमच्या निषिद्ध कर्मापासून काय होत असते, पापोत्पत्ती होते. वेदांत शास्त्रामध्ये किंवा ह्याच्यामध्ये 2 धर्म आहे. एकापासून पाप आणि एकापासून पुण्य असे 2 धर्म आहे. पुण्य कोणापासून होत असतं. पुण्याची आवश्यकता काय, माणसाला जशी पैशाची काय आहे, आरोग्याची सुद्धा काय आहे, तशी पुण्याची अलीकडचे लोक मानतात का. पुण्य नावाची ते 4 वाक्य दर्शनामध्ये आहे. हे म्हटलं वेदाने लोकांना धमकी दिलेली आहे. असं केलं तर काय होते, पाप होते. चोरी केली तर काय होते, पण त्याचा विग्रह असा आहे तो चोरी केली तर पाप होते, पण 5,000 मिळाले याची वाट काय. हे पुण्य नव्हे का बाय. हे सुद्धा काय आहे, हे कोणाचं तत्वज्ञान आहे. मग 4 वाक्य तत्वज्ञान जरा नास्तिकवाद म्हणतात. कोणता नास्तिकवाद जिथे असेल तिथं काय जरा पुण्याचा राज होतो पापाचा काय. जेथे बसते नास्तिकवाद आणि पाप फेकून सगळं. ते काही माणसं म्हणायचे काही खातात काही पितात कधी बघतात. मनुष्य देहातला धर्म आहे का. मनुष्य देहामध्ये संहिता आहे काय. मग आपलं संस्था आहे त्या संस्थेमध्ये संहिता आहे काय. प्रत्येक माणसाने काय केलं पाहिजे. निषेध नाही सांगितलं जाते त्याचप्रमाणे नाही का संहिता सांगितली जाते. शाळेमध्ये काही संहिता असते का तिथे. तिथे काय कशी या काय ना मास्टरलाही संहिता नाही. विचित्र प्रकार आहे. मुलं सांगतात म्हणून आपलं ज्याच्या घरी काही धार्मिक संस्कार आहे तो गंध लावून कुठे जातो, शाळेमध्ये जातो. आणि दारावरती आहे गेला तिथे गंध काय करतो, पुसून टाका. त्याला विचारलं म्हणलं अरे गंध काय पुसून टाका. म्हणलं आमचे गुरुजी सांगतात गंध लावायचं. याला
कोणता धर्म? ख्रिश्चन धर्म आहे. त्यांना तसं काय भारतीय संस्कृतीमध्ये काय का कंठी शोभे, देवाची आवड आहे, नामाचा विचार, तुळशी माळ गळा, गोपीचंद, तुळशी माळ आणि गोपीचंद सौभाग्य आहे. काय आता त्याचा काय व्हायला लागला? मास्तरच लावून येत नाही तर विद्यार्थ्याला पण काही खमाग विद्यार्थी असताना ते गुरुजीने जरी सांगितलं गंध काय कर पुसून टाका, मग तो मुलगा सांगतो गुरुजी तुम्हीच गंध लावून अलीकडे काय काही धर्म असे माळा बिळाचा करा काढून टाकायला लावतात ना. आणि तुळशी हे वगैरे सगळे त्याची काही संबंध नाही. कसेही वागा, काही करा, तुम्हाला पापही नाही आणि काय नाही. पण खराचं पुण्य असं कोण पुण्य आहे त्यांचा जी जन्म आहे. कोण पुण्य कोणा गाठीन होय जी हरी हरी रामणे. म्हणून प्रपंचामध्ये कशाची आवश्यकता आहे? पुण्याची हवं आहे. प्रपंच परमार्थामध्ये संसार सुखी होण्याकरता काय पाहिजे? पैसा पाहिजे. खर्च आहे पण 200 रुपयाचा आणि मिळकत आहे 50 रुपयाची. मग घरच्या लोकांची इच्छा पूर्ण करता येत नाही. मग संसार चांगला व्हावा असं जर वाटत असेल तर पैसा हवा नाही. काय संसारात वित्तम आणि आनंदात असावा असं जर वाटत असेल तर शरीरामध्ये आरोग्य लागतं. आता किती जरी असला तरी काय त्याला काय आरोग्य नाही ना. ते म्हणजे कंपनीचा माणूस होता तो सांगायला लागला, म्हणलं बा आमच्या कंपनीचा मालक किडन्या काय झाल्या, फेल झाल्या. नाही तर डॉक्टर बोलावले कुठून परदेशातून आमकं 4 कोटी रुपये काय केले. आणि शेवटी जे व्हायचं तेच झालं. राम बोला बाई मग आता आरोग्य आहे का? काय धनाचा उपयोग आहे? शरीरामध्ये काय देही आरोग्य नाम देई, भाग्य नाही. गरीब का असे ना पण आरोग्य आहे नाही का. कुठेही पडलं तर झोप लागते आणि काही खाल्लं तरी बसून जाते. आरोग्य नावाची वस्तू विकत मिळत असते का? कोणी आनंद आरोग्य हे सुद्धा ईश्वराची काय देणगी आहे. म्हणून गरीबाला कधी गरिबी असेल पण आरोग्य असते. श्रीमंत माणसाला श्रीमंती आहे पण काही नाही. या डायबिटीस नावाचा रोग असला, एखाद्या साखर फॅक्टरी मॅनेजरचा अध्यक्षाचा त्याच्या घरी जेवायला गेल्यानंतर नाना प्रकारचे पाक साखरेचे काय असतात. मग हा नुसतं पाहतो फक्त काय करतो. म्हणलं या की जेवायला कारखान्याचे अध्यक्ष. तो म्हटलं काय हरकत नाही तुम्ही जेव्हा की नाही म्हणलं आमच्या. म्हटलं येऊ द्या आमचं ताट. मग आणलं बघा ताट. त्याच्यामध्ये काय असेल दूध आणि लाया नाही तर ताक. आणि ते डॉक्टरने सांगितलेलं आहे याच्यावर जर काही जेवण केलं तर राम बरोबर आहे. काय पाहिजे शरीरात? आरोग्य पाहिजे. दुसऱ्याच दृष्ट त्याचं परमार्थामध्ये काय पाहिजे? पुण्याचा. विना पुण्याशिवाय परमार्थ होऊ शकत. पुण्य गाठी नसेल तर म्हणतो कोण पुण्य कोणा गाठीन होयाची बेटी. म्हणून पुण्य म्हणले खरं आमच्या पुण्याचं फळ आम्हाला काय प्राप्त झालं तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे का? अहो पुण्यम फलितम दृढम. आमचं पुण्य हे फळाला काय झालं? पुण्य फळले बहुधा दिसान भाग्य झालो सन्मुख जैसा संत चरण. संतांची भेट होणं हे सुद्धा पुण्याचं काय? वेळा पुण्याशिवाय संतांची भेट होऊ शकत नाही. आहे ना. आपण आळंदीला आलो पुण्याशिवाय. जगात काय माणसं कमी आहेत का? मग काय पंढरीचा वास पुढे हे पुण्याचं फळ आहे ना. वास द्यावा
सदा संग हे सगळ्या पुण्याचं. बरं त्याच्यात हे पुन्हा आणखी म्हणलं काय वारकरी शिक्षण संस्थेला हे अधिक पुण्य, अधिकस्य अधिकम, आणि 4 वर्ष निमणे हे अधिकस्य नाही तर काही दिवसाकरता पुन्हा हे तिकडे जातो कुठं काशीला नाव घ्यायचं आणि पुन्हा इथं येतो. बा काय झालं 2 महिने तू घ्या होता नाही ना म्हटलं पुन्हा आमचं काय घ्या नाव घ्या ते तक्रार घेऊन पोरं मोठ्या भावाकडे गेले. तेव्हा सीताराम भाऊ शेकडे होते. हे 2-3 नावं काय गेले होते काढायला लावले होते. बरं ते काढलं मग ते 2 महिने कुठं आले नव्हते. संशयच नाही त्याची नावं काय केली ते कोणाकडे गेले मोठ्या भावाकडे. काही गया वया करावं लागले. म्हणलं आमची चुकी झाली अमकं झालं. भाऊ आले हे मारुती नावं घेऊन टाकते. बुवाने सांगितल्यानंतर पुन्हा येतो पुन्हा जातो. तेव्हा बरोबर 4 वर्ष कोणत्याही प्रकारे वादळ नाही येतो ना. 4 वर्ष निघले हे पुण्याचं काय फळ मारावं लागत आहे. काय अडथळा येईल हे काही सांगता येईल म्हणून नाही का. निर्विघ्नपणे सिद्धीला जाणं हे ईश्वराचे काय. निर्विघ्न कुर्मे सर्व कार्येषु नमन करावं लागतं. इथं आलेला दृष्टांत आहे म्हणून सांग. म्हणून हो पुण्यम हो पुण्यम हो फलितम फलम. म्हणलं हे फल जे आम्हाला प्राप्त झालं हे पुण्याचं फल आहे. या फलाचं वर्णन करून सांगता येईल. अस्य पुण्यस्य संपत्ती वयम. ज्याला खऱ्या पुण्याचं पुण्य पापात्मक पुण्य कोणी पुण्यात्मक पुण्य स्वर्गाधिकाची प्राप्ती होणे हे सुद्धा काय ब्रह्मादेवाची प्राप्ती होणे. अनन्यात चिंतयन्तो माम ये जनाः. भक्ती मार्गाला लागणं हे सुद्धा काय आहे. सगळं काही आहे. भक्ती नसेल तर भक्तीचे नाही का समजा 9व्या अध्यायामध्ये गोडे विषय ज्ञानेश्वर महाराजांनी या पुण्याच्या फलाचा चांगला विचार केलेला आहे. जळवते जे आले पण नगा पृथ्वीवरी पाषाण आहे नसती काही. निंब निंबोळ्या मोडून आला पडतो तैसा भक्तीहीन वाढीन नला. सर्व काही आहे पण भक्ती नसेल तर मनुष्य आहे ना. एखाद्या माणसाला सर्वस्वाची प्राप्ती होत असते. मनुष्य ते आहे निरोगी आहे पुन्हा आणखी अमाप संपत्ती आहे. किती जरी आणखी खर्च केला तरी संपत्ती काय होत नाही. संपत्ती संपत नाही. सगळे मनासारखा मुलगा आहे. भक्ती नसेल तर माझी आहे भक्ती आणि जळवते नगा पृथ्वीवरी पाषाण निंब निंबोळ्या परितो का वयाशीसो तैसा भक्तीहीन वाढीन नला. भक्तीहीन ज्यावेळी सूर्योदय येतो रात्रकी मिळते तैसे माझी भक्ती विन केली. सगळं काही आहे माझी भक्ती नसेल ते पाप आहे. ज्ञानेश्वर महाराजाची भाषा आहे. माझी भक्ती विन केली ते सूर्य ज्यावेळी निवेदे त्यावेळी रात्री की सूर्य नसेल तर काय म्हणतो पण आणि माझी भक्ती नसेल तर अहो पण आम्ही चोरी केली ना पाप कसं भक्ती केली नाही का म्हणजे त्याच्या अभावामध्ये सुद्धा पापाची काय होत असते उत्पत्ती होत असते. कशा करता सांगितलं आहे म्हणजे भक्ती होण्याकरता सुद्धा कशाची आवश्यकता असते नाही का. लोक वेदही मानत नाहीत. संतांचे काय मानत नाही. अभंगही मानत नाही. नीती मानत नाही. न्याय मानत नाही. आम्ही करतो याला कोणत्याही प्रकारे दूषण ठेवता येत नाही. आता म्हटलं आपल्या मिळतात ना एखादी फेस्ट असते ना चांगल्या माणसाकडे काही म्हणा एक एखादा दिवस ठरलेला असतो पार्टीचा. आठवड्यातून श्रीमंताच्याकडे काय बाळ असे मग त्या पार्टीमध्ये बरं का जाऊ द्या ऐकलेलं आहे न सांगणं परंतु
त्या बोकड्याला काजू बदाम चारला, कोणाला? माणसाला भेटेल. मला एवढा बोकड्याला चारण्याचा का नाही म्हटलं, त्याच्या पार्टीला उपयोग होतो. कशाला उपयोग होतो? काल आहे दसवे मध्ये पार्टी म्हणायला ठरलेली असते, म्हणतात अमका दिवस आहे ना, मग त्याची पार्टी काय झालेली आहे ठरलेलीच आहे. जा पेपरात लिहून आलेलं आहे. रेव पार्टी होतात म्हणजे आंबली बाटल्या आणि बिटल्या कालच्या परवाच्या सकाळमध्ये होतो. आणि त्याच्यामध्ये सुकून बोलून बरं का, एका मंत्र्याचा जावई होता त्या पार्टीत. तो मंत्री म्हणतो माझा जावई असं करू शकत नाही. अरे पण मोबाईल दाखवला त्याला, एक कीर्तनात नका दाखव. आपल्याला काय सांगायचं आहे, यज्ञता चरती. पण आज तरुण प्रवाह कुणीकडे वाहत चाललेला आहे. तरुण प्रवाह म्हणला कुणीकडे वाहत आहे, योग्य दिशेने का अयोग्य दिशेने? अयोग्य दिशेने जाऊ द्या. म्हणून पुण्याही करता आपलं चाललं. धन्यवान कोण? गरीब असे ना का, पण पुण्य कोण आवडतो? पुण्यवान आवडतो आहे ना. भक्तिशास्त्रामध्ये नाही, आता ते गोष्ट बिष्ट आपले जाऊन सांगता येत नाही. कृष्ण शिष्टाईच्या वेळेला आणखी भगवंता करता शिष्टाई होणार त्यावेळेला दुर्योधनाने नाना प्रकारचे आणि आचार्य बोलावले, स्पेशालिस्ट. अमक्या अमका पदार्थ करण्यामध्ये अमका असे बोलावले. तेव्हा मग शिष्टाई संपली. सांगितल्यानंतर म्हणलं आमच्याकडे काय या देवाला या की. भगवंताने आमंत्रणसुद्धा घेतलं नाही तरी सांगतात, म्हणलं मी काय घेतलेलं आहे? आमंत्रण घेतलेलं आहे. आणि पुढे बघा, मग एवढे पक्वान असूनही सुद्धा परमात्मा दुर्योधनाकडे काय जात नाही, जेवायला जात नाही. आणि विदुराचं आमंत्रण नाही तरी काय जातो, जेवायला जातो. उलट ते विदुर काका रागवतात. म्हणलं कृष्ण कशा करता? म्हणलं जेवायला आलो की आमंत्रण दिलं आहे का? म्हणलं आमंत्रणाची वाट पाहिजे असे स्वतःच करण्याचा भक्त केलं. यावरून सिद्धांत काय निघाला? दुर्योधन आवडतो विदुर काका, विदुराकडच्या भक्षुनी. म्हणजे देवाला सुद्धा कोण आवडतो? पुण्यवान. मग तो गरीब असे ना का त्याचा प्रश्न नाही. मग शबरी का श्रीमंत होते का? मग तिथे गोष्टी काय खातो? एक भाव आहे हे पुण्याची काय. म्हणून आमचं पुण्य फलाला काय झालं? प्राप्त झालं. म्हणून तो पुण्याच्या योगाने स्वतःला काय समजतो? गरीब असूनही सुद्धा स्वतःला काय समजतो? धनानी पशवश्च गोष्टी भार्या कुरद्वार स्मशन देवश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुभव गच्छती. इथून जर माणसाला काही न्यायचं असेल तर हे धन्य येतं का? मग काय न्यायचं आहे? पुण्य आणि पाप. ह्या मात्र पाचवीला काय असतात? कोणत्याही आणि त्या पापाची फलं आणि पुण्याची आहे का नाही? म्हणून तुकोबाने म्हटलेलं आहे ना ह्याच्यामध्ये, तुझा विसर न पडावा म्हणजे पुण्याही पडावा. हेची दान दे का देवा नाही. जन्म हो का भलते याती परीनं चुको. याचं आलेलं आहे दृष्टांत म्हणून सांगितलं. आता हे शेवटचं अनेक श्लोकामधले अहो शास्त्रम गुरुरहो गुरु आणि अहो ज्ञानम सुखम अहो सुखम. अहो शास्त्र. आपण जे काही शिकतो त्याला शास्त्र म्हणतात. शास्त्र कोणाला म्हणायचं? अज्ञात ज्ञापकत्व. ज्या गोष्टी आपल्याला कधी समजत नाही त्या कोणाकडून कळत असतात, मग त्याला शास्त्र ज्ञान द्यावं.
ज्याच्यामधल्या घटना ज्या असतात त्याला कोणत्याही त्रिकालामध्ये बाधित होऊ शकत. आणि ज्ञानेश्वरी 750 वर्ष झाले म्हणून बाधित होत असते का ते किती आणि परिवर्तन झालं तरी ज्याच्यामध्ये कोणतंच परिवर्तन होऊ शकत नाही त्याला काय म्हणायचं. नाही म्हणालं कलियुगामध्ये म्हणलं कलियुग हे आहे, निषिद्ध कर्म केलं तरी काय होत नाही, पाप होत नाही. ते कुठे जा कोणताही असो, कोणताही योग असू द्या, निषिद्ध कर्म केल्यानंतर पाप हे म्हणजे मग तो कोणी असो, श्रीमंत असो का गरीब असो, कोणी का न्यायाधीश असो, जे तत्व असते जे तत्वाचे त्यालाच म्हणतात जे त्रिकाला बाधित असते. कोणतं योग झालं तरी तत्व जसेच्या म्हणून जे सांगतात अहो शास्त्रम अहो शास्त्रम अहो गुरुदेव. म्हणलं धन्यता आहे, आनंदाची गोष्ट आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणते. आपल्याला मार्ग दाखवणार शास्त्र, त्याच्यापासून कोणतं परोक्ष ज्ञान, पुढे कोणतं मग ब्रह्म आहे किंवा नाही आहे कोणतं शास्त्र सांगते. परोक्ष ज्ञान आहे. परोक्ष ज्ञानाने असत नावाच्या याची काय होती ऐका. आणि पुन्हा पुढे जाऊन शास्त्र सांगतं गुरुच्या मुखातून, तेच शास्त्र जातं तत्व. ते ब्रह्म दुसरं तिसरं कोणी नसून ते ब्रह्म कोण आहे, कृतकृत्यश्च भारत. त्या तत्व नाही का तुमच्या याच्यानं ब्रह्मानंदम प्रवक्ष्यामि ज्ञातेन तस्मै ऐकानुष्कानुस्मरण तमेव विदित्वा ततिमृत्युमेति नान्यपंथा. ऐका त्याला जाणूनच जीवात्मा हा जन्ममरणाच्या दुःखातून काय जातो. तमेव विदित्वा ततिमृत्युमेति. मृत्यूचं लंघन कुणाच्या द्वारा होते, याला जाणूनच काय होतं. कोणताही जरी केलं तरी मृत्यू आहे का. मग राजा परीक्षितही अमर झाला काय औषध घेऊन का, मग कोणाच्या काळी नाही सांगत. तुमच्या शुकाचार्याने काय सांगितलं आणि त्याला कोणत्या पदावर आणलं बघा. नाही आम्हा मरावे लागत कोंडीत जायचं हे नाही का. भगवंतानी सुद्धा अर्जुनाचा ज्ञान सांगून काय केला. शोक निवृत्त नष्टो महास्मती लब्धा तत्प्रसादा शीतोस्मी कथा संदेह करे. मग ते उदाहरण सांगितले. अहो महो ज्ञानमहो सुखम. म्हणून शास्त्राचे उपकार मानतो आणि गुरुचे सुद्धा काय मानतो. अहो गुरुम अहो गुरुम म्हणले आहे ना. समर्थ दुर्बळाची कांता समर्थाने केली आहे का. काय भीक मागे तुकोबारा. एखादा पूर्णत्व प्राप्त झाल्यानंतर तो काय भीक मागत असतो. समर्थाची कांता काय भीक मागेन मनाची आजोगी. मग गुरु आहे. मग गुरुची त्याच्यामध्ये प्रकार आपण पडत असतो. व्यवहारिक उपदेश करणारे ते सुद्धा गुरुच आहे. त्यांची आपल्यावरती काय आहे. आई वडील हे सुद्धा काय आहे पूजनीय आहे आपल्याला. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजन. पण आत्यंतिक निवृत्ती करणारे जर कोण असेल तर मग भुकेची निवृत्ती आई वडिलाच्या जेवणामुळे होत असते. पण कोणत्या दुःखाची. मग जन्म मरण नसते का आहे काय. वारी जन्म दुःख संताचे वचन आणि मिष्टान्न ते भूक. मिष्टान्न जर खायला मिळालं तर भुकेची निवृत्ती. संतांच्या मुखातून आलेल्या वचनाच्या द्वारा जन्म मरणाची काय होते. त्याला उपमा देऊन सांगता येत. म्हणून गिर्यते गुरु असं म्हटलंय. अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करत असतो त्याला गुरु या पदाला. तस्मात् गुरुम प्रपद्ये जिज्ञासु श्रेयमर्थम शाब्दे परेच ब्रह्मण्य पश्चिमाश्रम समर्थ. तस्मात् गुरुम प्रपद्ये जिज्ञासु श्रेयवत्तम. परोक्ष आणि अपरोक्ष या दोन्ही ज्ञानाने संपन्न असतो तो गुरु या पदाला काय होतो. म्हणून गुरुचे किती काय आचार्योपासनम या पदावरचं वाचन व्याख्यान वाचा तुम्ही.
गुरुजी किती अत्यंत तस्मात गुरुम प्रपत्ते, त्या गुरुजीला श्रम द्यावा, कारण त्यांच्या ठिकाणी ज्ञान असतात. ते तर ज्ञानाचा म्हणून तनु मनोजीवे नगरवता करावे, मापेक्षिता पुढे जी सांगतील पुसरे, ज्याने अंतःकरण बोधले पूर्णत्वाला काय होतं. म्हणून गुरुचे तो काय मानतो, उपकार मानतो. गुरुपासून मिळणारं जे काही ज्ञान आहे त्याला अध्यात्म ज्ञान असं म्हणत असतात. अहो ज्ञानम सुखम अहो सुखम, अहो ज्ञानम म्हणणं ज्ञानाचं काय. राजविद्या राजगेयम पवित्र, भगवंतापासून जे अर्जुनाला ज्ञान मिळालं, स्वयंपाक कसं करायचं हा ज्ञान मिळालं. मग कोणतं ज्ञान मिळालं. इदंत ते गुह्यतमं प्रत्यक्षाम ज्ञान विज्ञान सहितम यजदाता. हे आहे का नाही. मला कोणती विद्या सांगितली. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धरिमं सुसुखम, हे सगळे विशेषण लावलेले. अध्यात्मज्ञान तत्त्वज्ञान सुदर्शन एकच ज्ञानम. आणि बाकी हे ज्ञान खेरीज करून काय आहे, सगळे अज्ञानामध्ये काय जमा आहे. कारण आत्यंतिक निवृत्ती करता याचा काही उपयोग होऊ शकत. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, आनंदाची प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य कोणत्या विद्यामध्ये. अध्यात्म. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम एतच ज्ञानम इति प्रोक्ते ज्ञानम 13व्या अध्यायामध्ये हा विषय आहे. मग ज्ञानाचे सुद्धा काय भाग्य आहे. आणि मनुष्य देहामधलं कर्तव्य जर कोणतं निर्वाह पुरते, त्याचा संचय करण्यामध्ये सार्थकता आहे. निर्वाह करता पाहिजे याची आवश्यकता आहे. पण मुख्य कशा करतात, दुःखाच्या निवृत्ती करतात. धनाचा काही उपयोग. मग ज्ञानच पाहिजे. काय पाहिजे म्हणून तर पूर्वीचे राजे सुद्धा सगळ्या धनाचा त्याग करून गुरुकडे जातात. तेव्हा मास्तिता जनकालया असे म्हणा. राजा लोक सुद्धा आहे ना, कोणाकडे जात असत, गुरुकडे जात असत. नम्र होऊन त्यांच्यापासून काय मिळून घेतात. एवढे मोठे शिवाजी महाराज कोणाकडे येतात. मग काय धन आहे का तो कोणाकडे. पण काय ज्ञान आहे याची वाट. रामदास स्वामीकडे जातात. कोण आहे मग नसते जातात का नम्र होऊन जातात. आहे का आसन मागतात का बस नाही करतात. मग श्रेष्ठता कोणाने प्राप्ती व्हावी. आणि ते कोणतं ज्ञान पाहिजे. अध्यात्म. मग ज्ञानाचं आणखी याच्यामध्ये जातात. आता हे सगळ्या याच्यातला उपसंहार या 65व्या श्लोकामध्ये आणखी करतात आहे ना. इदम अध्याय उपसंहारती ब्रह्मानंद विजय ग्रंथे चतुर्थोध्याय गीता विद्यानंद तत्पर्यंत अभ्यास इष्यता. ब्रह्मानंदम विजय ग्रंथे चतुर्थोध्याय आहे. याच्यामध्ये ब्रह्मानंद सांगितलेला आहे. 14वा प्रकरण आहे ते नाही का. 15 प्रकरण आहेत ना. हे कोणतं प्रकरण आहे 14व्या प्रकरणामध्ये ब्रह्मानंद विजय करते. तर आम्ही ब्रह्मानंदाचा काय केलेला आहे, उपदेश केलेला आहे. यथार्थत्वाने सांगितलं. विद्यानंद उपदेशपर्यंत ब्रह्मानंदामध्ये असलेलं आहे विद्यानंदाचं प्रकार. पहिला योगानंद, पुढे आत्मानंद, अद्वैतानंद, आणि 14व्यामध्ये विद्यानंद, आणि 15व्यामध्ये विषयानंद. आनंदाचे प्रकार सांगितलेले आहे. ब्रह्मानंद विधी या ब्रह्मानंदाचे 5 प्रकार. सच्चे 5 प्रकार, चित्तचे 5 प्रकार, आनंदाचे 5 फेरी, पंचदशी. ज्ञानेश्वरीमध्ये आली ना पंचदशी. पण त्याच्यामधला हा 4था अध्याय आम्ही तुम्हाला काय केलेला आहे सांगितलं आहे. त्याला विद्यानंद असं म्हणतात. कोणता आनंद. माझा विद्यानंद उत्पत्तीपर्यंत अभ्यास इष्यता. ब्रह्मानंद प्राप्त होईपर्यंत साधनं टाकून द्यायची असते का साध्य प्राप्त होईपर्यंत करायची असते. म्हणून जोपर्यंत आणखी ब्रह्मानंद प्राप्त होत नाही तोपर्यंत या
आनंदाचा आपण काय केला पाहिजे हे बा त्यांनी दिलं आहे. विद्यानंद उत्पत्तीपर्यंत. कोणता आनंद उत्पन्न होईल? एखादा शेतकरी आणखी ज्वारी पेरत असतो, मग ते काय एकदम त्याला कणसं लागतात का? मग सगळं सांभाळावं लागते. मग कुठपर्यंत जी सांभाळणी करायची, कणसं लागे. जसं ब्रह्मानंद उत्पन्न होईपर्यंत अभ्यास केला. अभ्यास म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुन्हा 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 तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्य एतद एक परत्वंच ब्रह्माभ्यास. याला ब्रह्माभ्यास असं म्हणत असतात. तोपर्यंत त्यांनी काय केलं पाहिजे? अभ्यास केला पाहिजे अशा रीतीने. आणि हे प्रकरण असं संपवलेलं आनंदाच्या प्रकरणामध्ये 5 आनंदाचे प्रकरण आहे. 4 प्रकरणामध्ये ब्रह्मानंदाचा काय केलेला आहे? भरपूर आधी देतो. विचारसागरामध्ये काही नाही आनंदाचा विचार केलेला आहे, पण थोडं सॅम्पल म्हणून दिलं आहे त्याच्यामध्ये. आणि इथे काय दिलं आहे? भरपूर आणखी दिलेलं आहे. म्हणून इष्टता इथे श्री परमहंस परिव्राजकाचार्य विद्यारण्य मुनिवर्य विद्याचार्य स्यात् इमं विरचितां पश्यदशां ब्रह्मानंदे विद्यानंदो नाम चतुर्थोऽध्यायः. पुरुषार्थः श्लोक ब्रह्मानंद विधे ग्रंथे इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्री भारती तीर्थ विद्यारण्य मुनिवर्य किंकरेण श्रीरामकृष्णाख्या विदुषा विरचिते. अशा रीतीने चतुर्थ प्रकरणातील याच्यावरचे टीका आम्ही तुम्हाला काय केलेली आहे. पण ब्रह्मानंद विद्यानंद अध्याय समाप्त. ब्रह्मानंदामधला हा विद्यानंद असलेला 14व्या प्रकरणाचा अध्याय काय झालेला आहे. आता ब्रह्मानंद विषयानंदो नाम पंचम अध्याय. पंचदशम ब्रह्मानंदे विषयानंद प्रकरण. ब्रह्मानंदे विषयानंद 4थ प्रकार सांगितला. आता विषयानंद सांगणार आहे. पण तो कोणाचा आहे? ब्रह्मानंदामधलाच कोणता आनंद आहे? तो विषयानंद आहे. नाम पंचम अध्याय तो सांगणार आहे. पंचदशम ब्रह्मानंदे विद्यानंद सांगणार आहे. पण तो कधी सांगणार आहे? आता इथेच